रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. आज एका वेगळ्या विषयावर बोलावंसं वाटलं, की आजकाल जे घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे, त्याबद्दल विचार केल्यानंतर मला असं वाटतं, की प्री वेडिंग शूट, साखरपुडा, लग्न यावर जो अवास्तव खर्च केला जातो आणि हा खर्च करून झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर लगेचच 6 महिने पण लग्नाला झाले नाहीत, तोपर्यंत मुलं-मुली घटस्फोटाचा विचार करतात. आणि म्हणून या 1-2 गोष्टी ज्या माझ्या मनामध्ये आहेत, त्या मला शेअर कराव्याशा वाटल्या, म्हणून हा खास व्हिडिओ. प्रथमतः मला असं वाटतं, की तरुण मुला-मुलींनी 1000 वेळा अगोदर विचार करावा, की आपल्याला लग्न करायचे आहे का? हा प्रश्न स्वतःलाच विचारावा. इतरांना विचारण्यापेक्षा किंवा आईवडिलांनी सांगण्यापेक्षा आपण स्वतःच्या मनाला विचारावं, की मला लग्न करायचं आहे का? या गोष्टीचा विचार करून मग जर वाटलं, की हां, लग्न आपल्याला करायचं आहे, तर पुढच्या गोष्टींचा मग विचार सुरू होतो आणि मग या गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्यात, की जर तुम्हाला लग्न करायचंच आहे, तर इथे सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असा असतो, की एका कुटुंबातून ज्यावेळी दुसऱ्या कुटुंबात आपण जाणार आहोत, त्यावेळी तडजोड हा शब्द अगोदरच आपल्या मनामध्ये किंवा मनाची मानसिक तयारी केली पाहिजे, की मला तडजोड ही करावीच लागणार आहे. कारण कितीही सासर चांगलं असू दे, आपल्याला बाहेरून कितीही चांगल्या गोष्टी दिसू देत, पण कुठं ना कुठंतरी काहीतरी कमी असतंच, जे आपल्याला ॲडजस्ट करायला पाहिजे. आणि ते जर करायचं नसेल आणि लगेचच तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही म्हणणार असाल, की मी घटस्फोट घेते, तर त्यापेक्षा त्याचा अगोदर विचार केलेला खूप चांगलं. कारण यामध्ये नाहक दोन्ही कुटुंबामधील जी वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं. आणि आजकाल तर विचित्र प्रकार बघायला मिळत आहेत, की लग्न करायचं आणि त्यानंतर मग प्रियसी आणि प्रियकर याच्याबरोबर आपण पळून जायचं. किती चुकीचं आहे. असं करण्यापेक्षा तुम्ही अगोदरच विचार या गोष्टीचा करा, की जेणेकरून ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांचे ऋण तुम्हाला फेडता येत नसतील तर ठीक आहे. पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू येणार नाहीत, एवढं तरी तुम्ही नक्कीच करू शकता. आणि आजकालच्या मुला-मुलींच्या अपेक्षा जर बघितलं, तर हे पाहिजे, ते पाहिजे, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, ह्या ज्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर तुम्हाला जर सगळंच भौतिक गोष्टी जर अगोदरच, लग्नाअगोदरच तुम्हाला त्या मुलाकडे असल्या पाहिजेत अशी जर तुमची अपेक्षा असेल, तर पुढे मग तुम्ही संसार काय करणार आहात? आणि जर खूप श्रीमंत असा मुलगा तुम्ही बघितला आणि मग जर लग्नानंतर पुन्हा त्यांनी वेळ नाही दिला, तर परत तुम्हाला वाईट वाटतं, की हां, मला काहीच वेळ देत नाही. म्हणजे या सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळू शकणार नाहीत. अपेक्षा असाव्यात, पण थोडं वास्तव आयुष्यामध्ये टीव्हीमधलं, पिक्चरमधलं जे आपण बघतो, त्यापेक्षा वास्तव आयुष्य आपलं खूप वेगळं असतं. म्हणून वास्तव गोष्टींचा विचार करून माफक अपेक्षा आपण ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणूनच आता एका गोंदवलेकर महाराजांचं एक प्रवचन होतं आणि त्यामध्ये हा उल्लेख आला होता बघा. एक मुलगा असतो आणि खूप मुलींना तो नापसंत करतो आणि मग शेवटी अनेक मुलींना नापसंत केल्यानंतर त्याची बहीणच काय करते, एक आरसा घेऊन येते आणि तो आरसा त्याच्या चेहऱ्यासमोर धरते आणि विचारते, की जी तू आत्ता मुलगी बघितली ती या चेहऱ्याला शोभेल का? म्हणजे बघा, की आपण स्वतः कसं दिसतो, आपल्याकडं काय आहे, या गोष्टींचा विचार न करता फक्त अपेक्षांचीच यादी खूप मोठी असेल, तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं. त्या वयामध्येच त्या गोष्टी झाल्या, की त्याचा आनंद आपल्याला उपभोगता येतो. म्हणून मला असं वाटतं, की तरुण मुला-मुलींनी थोडा विचार करावा आणि या गोष्टी बघण्यापेक्षा, बंगला, गाडी किंवा या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा तुम्ही मुलाचा स्वभाव कसा आहे, त्याची स्वप्न काय आहेत, तुमची स्वप्न काय आहेत, आवडीनिवडी काय आहेत, या गोष्टींचा जास्त विचार केला तर बरं होईल. त्याचबरोबर आरोग्य तपासणी दोघांची करून घ्या.
त्यामुळं तुम्हाला एकमेकांच्या आरोग्याची माहिती होईल. त्यानंतर तुमचे नातेवाईक, आसपासची त्याच्या शेजारी राहणारी मंडळी असतील त्याच्याकडून चौकशी करा की मुलाला कोणतं व्यसन आहे का किंवा मुलगी कशी आहे. जे बाहेरून सुद्धा आपण या गोष्टींची चौकशी करू शकतो. म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी काय असतील तर या आहेत. एकमेकांचे स्वभाव, एकमेकांना समजून घेणं किंवा व्यसनी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच लग्नाचा निर्णय घेतला जावा. वेळ गेला तरी थोडा चालेल, पण निर्णय घेताना इथे चूक होऊ नये आणि तरुण मुलामुलींनी अपेक्षा अवास्तव ठेवण्यापेक्षा वास्तव अपेक्षा ठेवल्या तर आपला संसारसुद्धा सुखाचा होईल. आणि कधी-कधी बघा असं वाटतं की आपली परिस्थिती गरीब असताना आपण स्वतः कष्ट करून ज्यावेळी वेगळ्या परिस्थितीमध्ये जातो, तो आनंद अनुभवणं हे सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे. तर सगळंच जर आयतं मिळालं तर जगण्यात मजा राहत नाही. आपण स्वतः काही केलं तर त्याचा आनंद तर खूपच वेगळा आहे. तो आपल्याला अनुभवायला मिळेल. त्यामुळे तरुण मुला-मुलींनी या सगळ्या गोष्टींचा अगोदर विचार करून मगच लग्नाचा निर्णय घ्यावा. धन्यवाद.